नमस्कार, सुस्वागत आणि धन्यवाद. आज आपले आर्य म्हणजे हिंदू संस्कृती आणि आज हिंदू संस्कृती ज्या प्रभूचं आदराने घेतलं जातं ते प्रभू रामचंद्र. कारण रामशिवाय आणि त्या प्रभू रामचंद्राने आज जन्म आणि या ठिकाणी अंबरनाथ राणेपाडा आयोजित सालाबादप्रमाणे हा राम जन्मोत्सव आणि या उत्सवाचं औचित्य साधून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि इथे असलेल्या आध्यात्मिक Ah
देवाच्या कृपेचा मजला छावा. कृपेचा मजला जन्मांतरीचा गुरुराजा मायवा पे ऐसा मज बोध केला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. पुंडलिका सद्गुरु जमताना थोडा फक्त टाळ्या वाजवा, फक्त टाळ्या वाजवा. पण आज या ठिकाणी माझी चौकी तर नाही, पण माझ्या झोईल गोळामुळे मी इथे आलो एवढं मात्र नक्की. बरोबर ना मित्र? तुझ्या ठीक आहे, काहीतरी बोलत जाऊ नको.
अंगावर मास्क नसला ना तर पटकन वाटता काय. पण सुंदर हसत खेळत वारी करायची, लोकांना आनंद द्यायचा, दुसरा काय हवं आमच्या तुमच्या. कसे 9 महिने घरात बसायला काढले त्यातच लोकांना सांगतो काय काय ऐकले का ना. नको रे जिला गडा तुया तुझी चालू गेली सुकान, सांगता नाही काय झाला आता घसो गेलो रे. पण आज पुन्हा एकदा म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर खरोखर हे तीर्थक्षेत्र आहे, भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. कारण मित्र कसा असावा, डबलबाणी म्हटल्यानंतर कदमबुवा, पांचाळबुवा, पाटीलबुवा जर आपापसात भांडले असते ना, जोईलबुवा अभिषेक चित्रबुवा धर्माजीला असतो का ह्याची गंती बोंडा होती. हा हो राग सांग, तो राग सांग. आता मी एकदा वाजत गेलो, मला सांगा पहिला सांगायचा एका वैतागराग म्हणतो, वैताग तो 9 महिने मागा येतो. अरे रागात तो अभ्यास करण्यापेक्षा चांगले स्वरात आवाज लावा, चांगल्या गुरुंकडे जावा, जो तो करा. हा मग ह्याच्यात मग तो नीच वर्ज झालो, मग ह्याच कित्या झाला, ताच कित्या झाला, म्हणजे काय कित्या झाला, काय झोपलो मग म्हातार नाही झालो, सगळा ऐकता कांडा पाण्याचे दिवशी काही काय. पण सुंदर बॉय आणि त्यांच्या गळ्यात कसं आज तुम्हाला पाटील बॉय दिसते. हसत खेळत बारी करायची, उगाच ते आक्रोशनी केले रागरुसो वयो, पण कोणा राग धरू. मागे मीच सांगा होते बचत गटाचा, पण माका खऱ्या अर्थाने बचत गटामध्ये वाचवलं. त्यामुळे हे मी सांगणार माका बचत गटामध्ये पैसे वाचवले, त्यामुळे ह्याच्या पुढे सांगणार नाही. पण माणसाचा माणसावरती विश्वास होईल असं. ज्यावेळी माणसाचा देवावर विश्वास उडाला, देवावर विश्वास उडाला ना, त्यावेळी दरवाजाचा जन्म झाला. माणसाचा दरवाजावर नाही विश्वास उडालो, त्याला पुरा लॉक टाळा म्हणतो का, संडासाको मारतो संध्या. त्या टाळ्याचा जन्म झालो आणि माणसा तो टाळ्यावर विश्वास उडालो, त्याला सीसीटीव्हीचा जन्म. खरे होता पकडलो जातो. त्यामुळे घर सोडले नाही आणि घर झाले नाही, आई नाही तुमची काळजी उपकारले नाही. आता पण तुझ्या घरात बहिणी नव्हती भाऊ गेले त्या फोन आमका ते धंदे नको. हीच असं त्या बारी करूया. अजूनही भरपूर नृत्य सांगणार जे माझ्या आयुष्यात घडले आहेत ते. आज खरोखरच जोई कोणत्या होता नाटक काय नाटक कोणी घ्यावं का. अंगावर माझ्या एक डॉक्टरांनी केस ठेवला नाही, पण माझी राखी मात्र तो काढू शकलो नाही. ही राखी परत येते अशी पाठी म्हणली म्हणजे येते हात झाले होते. पण ह्या येणाऱ्या रक्षाबंधनात एक राखी वाढणार आणि ती वेळ वरच्या पाहिजे असं या संपर्क. असा को येता नाही, रडा को येता नक्की करू का. आज जी सुखाची झोप घेत राहील आयुष्यात याला 9 महिने भीती जो घासेल ना हा सुखाला झोपतो. पुन्हा एका मैदान त्या अमरनाथ राणे महाराजांच्या ट्रस्टने आणि माझ्या जोईल भावाने आमचे योगेश सुतार आणि तुम्ही सर्व हेच आशीर्वाद देऊन
काय होतं 9 महिन्यानंतर पाडव त्याला दुधा घेताना त्याला तिला काय काय सुचत नसतं. सुंदर सावून सर्विस थोडं वास कमी करा निश्चात चालू सुताराच्या शाळेत पण ज्याला सुताराचा स्मारक बांधा होतो ना आणि त्याला 1000 रुपये सुद्धा कोणी दिलेले नाही का ते विचारे आमचे संतोष काढले बुवा कसली बॉल विजय करू बॉल आम्ही काय केलं होतं आमचा माहिती सगळा आणि आता काय काय आता नाव घेऊन मला भीती वाटतं पण आडनाव होईल 2 वेळा हो सुरुवातीच माझ्याकडे येऊ 2 वेळा त्याच्यानंतर आपलं बाबा तो गुरु जितो आला मेलो आला किंवा काय नाही आणि चॅलेंज देता अरे बघ अरे बघ मी आज त्याला युट्यूबच्या माध्यमातून सांगतो की हिंमत असेल तर माझ्याबरोबर आहे नाही जर दुकान बंद दाखल ना हे बेटा त्यांनी काय म्हटलं माझ्यापेक्षा असते खरोखर आज सलाम करतोय गुरुवर सलाम म्हणजे सलाम कारण साथ कोणाची असतात म्हणजे साथ सगळे जण इकडे बघू सगळे इकडे पण जो हुशार बसतो ना हुशार त्यांची घरी साथ असतात की माझ्या दोन बॉडी मला दिला संतोष दिला संतोष आणि आज कोणाकोणा फोन करता आणि अभिषेक शिरसाडवांचा विद्यार्थी आहे एवढे जीपेला पाठवा तेवढे जीपेला पाठवा किती दिवस सर करू हे गोष्टी गुरुविना सुद्धा नाही की कोणी प्रत्यक्ष चक्र पाणी उभं असेल माझ्यासाठी माझ्या बुद्धीने काय करेल का बघा ना जे भाऊ विकण्यासारख्या गोष्टी का तर आम्ही जर वाह्यात गेला असतो ना एकदम म्हणजे ओढून टाकून झालं असतं तर आमच्यासाठी गुरु झाले नसते जगद्गुरु दत्तात्रयाने 44 गुरु केले माझे एक म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेली घटना मी तुला सांगते आणि पटकन तो कॉल घेतोय नंतर जाईल बा आवाज काय काढू किती काढतो काढायचा गेला आज मला बऱ्याच दिवसाने ऐकायचं मला हसत जायचं गळी घालू नको माझ्या तितक्या बाबांना आणि 1001% जाईल बॉल आहे सगळी करणारच नाही साथीवंत गुरुचे विद्यार्थी असतात ते असे असतात जोरदार टाळ्या पुन्हा पुन्हा तुम्ही गुरुच नाही केला माझ्या आयुष्यातली घटना म्हणजे जवळजवळ नवरात्र झाली होती चांगलं 1-2 भाकरी खाय होते सकाळपूर्वी आणि 2 आमचे सांगितले होते या सांगितले ते इथे त्या गेटने आतमध्ये इले आणि मी भाकरी खातो ते अशी बघितली ना मी बोलावतो ना काय होऊया येऊ पण तयार नाही ते गेटच्या आतमध्ये इलेच ना त्याच्यात एकाने डेअरिंग केलं आणि पुढे गेलो आणि माझ्या म्हणजे मी हवी भाकरी खातो म्हणजे फ्युचर बसा तुम्ही बघला असतो तो थरी बसतो बाजू आणि माझ्या पायाकडे बघता पायाकडे आता सुजो पायाची कमी झाली अरे बाबा भाकरी घातलं असतं काय बोलात तयार ना तर सर माझी बायकोनी नेमक्या त्या टायमात घरात कोण नाही बायको मला भाकरी आणून दिल्या आणि ती बिचारी आपल्या कामात नाही सत्य परिस्थिती काय असेल व्यवस्थित सांगते का ती कामात गेली औषध माझ्या तिकडे तिका बिचारी ऐकत येत नाही सध्या म्हणजे थोडं असं गाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा ती म्हणता पाणी काढलंय आंघोळी घे तुम्ही आपण कसा झाला म्हणजे हे तोंडाकडे माझ्या बघतो एकच्या उतरच येत नाही दुसरं इथं तो माझ्या वायाकडे बघता आंघोळी गेलेलं तरी पाटण्याच्या पडीत ना वाता नका निघतो असं नाही मी म्हटलं काय झालं तुला भूक लागली की हिला कशा काहीतरी विचार काहीतरी म्हटला बोल हिला कशा काहीतरी बोल तो म्हणतो काय बघा
तू नक्की ना की भाकरी खाऊन गेलं भाकरी घेते तू माझ्या तोंडाकडे बघतो म्हणून अर्धी भाकरी घरात घेऊन गेलं आमच्या लोकांनी करून गेलं नंतर त्यांना डेअरिंग केलं की माझ्या भाऊला घातला बुवाच नक्की दिलं कोण नक्की नक्की बुवाच म्हणतो माझ्या पायाकडे विचार करतो मगाच बसला बोलू एक शब्द बोलत नाही म्हणजे तुम्ही मी रडा भरायचं म्हणून तुला काम कसा शिकलो झालं म्हणजे सगळं त्याच्यानंतर त्यांना मला सांगा बुवाच ना भरू म्हटलं आता काय करू मला सांग बुवा 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 म्हटला मीच बुवा रे बुवा म्हणत काल आम्ही चिठी वाचली नवरात्रीत कंट्रोलीत दशावतारी नाटक झाला ती चिठी वाचली आणि त्याचं त्या कलाकारांना वाचल्या की कैलासवासी लोकराजा सुधीर कलिंग कैलासवासी प्रशांत मेस्त्री कैलासवासी राजीव हरियाण आणि कैलासवासी अभिषेक शिरसाट यांच्या स्मरणार्थ का बोलशील अरे कपाळात हात मारले म्हणजे तू म्हणताय स्वतः मारता मला भूत सांगू त्याच्यात माझ्या धीराची एकदम गंमत म्हणजे त्याला माझ्या लवबडल पडत ते बाहेर मळके ठेवते विषय आणि त्याला रांधून खेळ करायचे 3 दगड मांडले होते 3 दगड आणि त्याच्यात एक मडकी ठेवली त्या मडक्याकडे होते बघतो मडकेकडे होते बघता आता होतो या म्हटला निजात म्हटलं कोणी बक्षीस द्या ना त्याचे जरा आभार माना नाही तर मेल्यानं 6 महिने लोळा होतो त्याला रोग दिला असणार 5 रुपये दिला आणि नंतर मी त्याला चौकशी केली ना त्याला तेच म्हणजे ऑफिसमधली लोक असतात नाटक होताना त्यांनी ती चिठी जपून ठेवणं सगळे खडबडा म्हटले की शिरसाट बुवा वारले झाला कोणी सांगल्यात मी त्या नाही उद्या नाही बॅनर तुम्ही लावलं असतो तुम्ही चिठी जपून ठेवलेली मी फोन केले मला सांगतात हो आज अरे होय बो माझा नाटक कोणाचं झालं काय येऊ नाही करा माझा तो मला सांगणार चिठी आमच्याकडे आणि ती चिठी मला वाचून दाखवलेली कैलासवासी लोकराजा सुधीर कलिंग कैलासवासी प्रशांत मेस्त्री कैलासवासी राजीव हरियाण यांच्या स्मरणार्थ त्यामध्ये बारक्या अक्षरात लिहिल्यानंतर अभिषेक शिरसाट बुवांचा होता माझ्यासमोर काही लावून नाही होतो त्यांना पण गावती म्हणजे कैलासवासी काय असतात मला त्या कैलासवासी सगळे म्हणतो कैलासवासी आबाच्या नावाने इतक्या करूया आबा ह्या केल्या आबा जिथे कोणी घालले बाबा मेल्यावर आबा तुमचा विचार केला नाही तर आबा ज्या जाग्यावर ओळख असतात त्याला आबा कोण बघू घेत नाही पण माका कैलासवासी या शब्दाचं होतं त्या दिवशी कळून म्हणतात देणार आहे का आधी सलाम करते या गोष्टी देणार त्यानंतर तुम्ही लवकर तरी माका बोल केला हां कोण असं त्यात म्हणजे बघा की मरण जे असतं ना मरण हे कोणालाही शिकवलं आज मी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही की या ठिकाणी येऊन डबलवारी करेल किंवा काय केलं आता सुनील बाबा कोणी सादरीकरण करतील माझ्याकडे म्हणजे असा समजा नको त्या जणावर कधी नाही तर 9 महिने दिला 9 महिने औषधीच्या पोटातच काढून दिल्या माझ्या झिलाचा जरी सिजरिंग करून बाहेर काढलं तरी मी ना मी जेवढे घटका भरले त्या घटकेतच बाहेर गेलो माणूस आणि कसं जाणार नाही आणि नेलं तर ज्यांनी मला छळलं नाही त्या दोघांना पहिलं होतं टपाल बसतोय टपाल काही त्यांची हालात होई अशी लागली सगळ्यात मला बोलवतो प्रयत्न केले गाडी दिलंय मंडळी दिलं चेकी वाहत दिलं हसत खेळत जे दिवस जातील ना आज खरोखर माझ्यासमोर कोणी मी सांगते आज ह्या घडीत कोण
ह्या घडी आजच्या दिवसात माझ्या पुण्यामध्ये म्हणून काय त्यांना उलटा सुलटा काहीतरी बोला. मग आमच्या गुरुजींनी शिकवलेली काय आमचा परशुराम पंचाळ बोलला काय असं गाणं म्हणता तू शिकवता किती गाणी बसवलेली. मग मी मला बक्षीस आलंय ती गाणी म्हणायला सांगितली हे म्हणाले 4 गाणी तुला येतं 3 बक्षीस आली ती येतो. दुसरी गाणी नाही तुझ्याकडे हो पाटील बोलले किती किती गाणी तुम्हाला एक भारू सांगते. जेवणांच्या दारी निघाली महादेव बाणासूर मुंडेकर बोलतो भारू कितीतरी गाणी फक्त आम्ही काय 3-4 गाणी आम्ही आता पंचरत्नांची आठवण करून देतो. काय म्हटलं मी त्याचा कदम बोलांचा 1 2 3 तुमका आमका बाबा स्वप्नात नाही म्हणून पारंपरिक पद्धतीला बस बस कारण त्या दिवशी कुशीत गेला म्हणजे हात होते ना माझा कुशीत गेला गेला माझे अश्रू जमिनीवर पडावते पण कुशीत घेणारे अश्रू माझ्या डोक्यावर पडावते म्हणून हा गीत होतो. सुंदर ते ध्यान चंद्रभाग Gracias.